श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। त्यांच्या या प्रशंसेने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झालेले आहेत आणि भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ज्यासाठी तू माझी आराधना केली आहेस तो तुझ्या हृदयातील हेतू जाणून मी अगोदरच तशी व्यवस्था केली आहे। प्रजापती पुत्र असणारा, सदाचार संपन्न असणारा, सम्राट असणारा स्वयंभू नावाचा मनू आपली राणी शतरूपा हिच्याबरोबर तो तुला भेटण्यासाठी येणार आहे आणि त्याच वेळेला त्याच्याबरोबर त्याची एक सुंदर, रूपवान, यौवनशील आदी गुणांनी संपन्न असणारी, काळेभोर डोळे असणारी आणि विवाहाला योग्य असणारी कन्या देवहूती हिलाही ते आपल्याबरोबर घेऊन येतील आणि ते त्या कन्येच्या विवाहासाठी तुझ्याशी बोलणी करतील। ती कन्या लवकरच तुझी भार्या होईल आणि तुझी सेवा करेल। ती तुझ्यापासून 9 कन्या उत्पन्न करेल आणि मरीची आदी ऋषीगण पुत्र उत्पन्न करतील। तू सुद्धा माझ्या आज्ञेचे यथायोग्य पालन करून आपली सर्व कर्मफळे मला अर्पण करून मलाच प्राप्त होशील आणि तू या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कायमचा सुटशील। तू आत्मज्ञान प्राप्त करशील आणि स्वतः सहित संपूर्ण जगत हे माझ्यामध्ये आणि मी संपूर्ण जगतात आणि तुझ्यामध्ये स्थित असलेला तुला दिसेल। हे महामुनी, मी सुद्धा माझ्या अंश कलारूपाने तुझ्या तेजापासून तुझी पत्नी देवहूतीच्या गर्भामध्ये अवतीर्ण होऊन मीच तुझ्या पोटी जन्म घेईन आणि सांख्यशास्त्र या जगाला अर्पण करीन। हा सारा वृत्तांत मैत्रेय ऋषी ऐकतायत आणि मैत्रेय ऋषी आपल्या समोर बसलेल्या विदुराला सांगतायत, विदुरा, अशा प्रकारे कर्दम प्रजापती ऋषींना सांगून श्रीहरी सरस्वती नदीने बिंदू सरोवर या स्थानावर जे प्रगट झाले होते त्या स्थानातून निघून गेले आणि आपल्या वैकुंठ मार्गाकडे रवाना झाले। कर्दम मुनी पाहत असतानाच गरुडाच्या पंखातून प्रगट होणाऱ्या सामवेदाच्या आधारभूत असणाऱ्या ऋचा ऐकत ऐकत निघाले। लक्षात आलं तुमच्या की भगवान ज्या गरुडावरून वायुवेगाने भ्रमण करतात त्या गरुडाच्या पंखातून सामवेद ऐकू येत असतात आणि भगवान त्या सामवेदाचा आनंद घेत घेत त्या ऋचा ऐकत ऐकत प्रवास करत असत। श्रीहरी निघून गेल्यावर कर्दम प्रजापती त्या सरस्वती नदीच्या काठी असणाऱ्या बिंदू सरोवर या स्थानावरच राहिले आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे 2 दिवसानंतर स्वयंभू मनू आपली महाराणी शतरूपा आणि आपली कन्या यांना घेऊन रथामध्ये बसून पृथ्वीवर भ्रमण करत होता आणि भ्रमण करता करता
तो महर्षी कर्दम ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचला. या सरोवराला बिंदू सरोवर नाव का पडलं याची एक फार सुंदर कथा आहे. शरणागत असणारा भक्त कर्दमाबद्दल भगवंताच्या डोळ्यातून अश्रुबिंदू उघळले होते आणि म्हणून हे तीर्थ फार पवित्र आहे. याचं पाणी सुद्धा कल्याणकारी आहे आणि अमृतासारखं मधुर आहे. म्हणजे भक्ताच्या प्रेमापोटी, त्याच्यावर असणाऱ्या करुणेपोटी भगवंताच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहतात आणि भगवंताच्या डोळ्यातून जे अश्रुबिंदू पडले ते या सरोवरात पडल्यामुळं या सरोवराला बिंदू सरोवर असंच नाव पडलं. स्वयंभू मनु त्या श्रेष्ठ तीर्थक्षेत्रावर आला आणि आपल्या कन्येसह कर्दम प्रजापतींना पाहून त्यांनी दुरूनच त्यांना नमस्कार केला. अनेक वर्षापर्यंत उग्र तपश्चर्या केल्यामुळे कर्दम प्रजापतींचं शरीर अत्यंत तेजपुंज दिसत होतं. या तिघांनीही कर्दम प्रजापतींना नमस्कार केला आणि कर्दम प्रजापतींनी सुद्धा या तिघांचं यथोचित स्वागत करून आदरातिथ्य केलं. त्यांनी पण या तिघांना वंदन केलं. कर्दम प्रजापती म्हणाले, महाशय, आपलं आगमन इथे कोणत्या कारणाने झाले आहे बरे? आपण मला जी काही असेल ती योग्य आज्ञा द्या. मी आपल्या आज्ञेचा स्वीकार करेन. आता वास्तविक पाहता कर्दम प्रजापती हे जाणत होते, कारण स्वतः भगवंतांनीच त्यांना सांगितलं होतं. तरीसुद्धा एक प्रघात म्हणून किंवा एक आपली रूढी परंपरा म्हणून आलेल्या माणसाचं कुशल विचारण्याच्या निमित्ताने आपलं आगमन का झालं, आपल्या मनामध्ये हेतू काय, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी मनु आणि त्याची पत्नी शतरूपा आणि त्यांची कन्या देवहूती यांना उद्देशून केले. आणि मग कर्दम प्रजापती म्हणाले, माझे मोठे अहोभाग्य, आणि म्हणून आपण माझ्या आश्रमामध्ये आलात आणि आपल्या पवित्र चरणांची धूळ आपल्या आश्रमामध्ये आपण लावलीत. यावर मनु म्हणाले, मी सुद्धा भाग्यवान आहे. आपल्यासारख्या ऋषीमुनींच्या चरणाची धूळ मी वंदन करून आपल्या चरणी लावू शकलो. माझी ही कन्या देवहूती ही अत्यंत शीलवान गुणवान आहे आणि वयाने विवाह योग्य झालेली आहे आणि तिच्यासाठी योग्य आणि उत्तम असा वर मिळावा म्हणून आम्ही त्या शोधासाठी हिंडत आहोत. जेव्हा हिने नारद मुनींच्या मुखातून आपल्याबद्दल ऐकलं तेव्हापासून तिने आपल्यालाच पती म्हणून वरण्याचा निश्चय केला. आमची ही मुलगी मोठ्या श्रद्धेने आपल्याला मी अर्पण करतो आहे. आपण या मुलीचा स्वीकार करावा, जेणेकरून आपल्याला गृहस्थाश्रम या धर्माचं यथायोग्य पालन करण्यासाठी आमच्या मुलीला आपली सेवा करण्याची संधी मिळेल आणि उत्तम पती मिळवण्याचं भाग्य तिला प्राप्त होईल. यावर कर्दम प्रजापती मुनी म्हणाले, ठीक आहे,
आपली जर अशी इच्छाच असेल आणि आपल्या कन्येने माझा पती म्हणून जर स्वीकार केलाच असेल तर विवाह करण्यासाठी मी सुद्धा तयार आहे. कर्दम मुनींनी एक मोठं आश्चर्य त्यांच्या पुढे व्यक्त केले. ते म्हणाले, आपली ही कन्या एक दिवस आपल्या महालाच्या गच्चीवर खेळत असताना आकाश मार्गाने जाणारा विश्ववसू नावाचा गंधर्व तिला पाहून मोहित झाला आणि बेशुद्धावस्थेमध्ये आपल्या विमानातून खाली पडला होता, हे मी जाणतो. ज्या मुलीसाठी किंवा जिच्या प्राप्तीसाठी गंधर्व देखील मोहित होतात, अशी ही कन्या स्वतःच येऊन मला मागणी घालती आहे आणि मला विवाह करण्याबद्दल विचारणा करते आहे, तर अशी ही विनंती कोणता पुरुष नाकारेल बरे? अशा पद्धतीने कर्दम मुनींनी त्या मुलीचा योग्य शब्दामध्ये आदर केला आणि मग म्हणाले, अतिशय सुंदर देखण्या स्त्रियांमध्ये आपली मुलगी ही रत्न म्हणून शोभते. ज्यांनी कधी श्रीलक्ष्मीच्या चरणांची उपासना केलेली नाही त्यांना तर हिचे दर्शनसुद्धा होऊ शकणार नाही. मी आपल्या या कन्येचा अवश्य स्वीकार करेन, परंतु माझी एक अट आहे. जोपर्यंत हिला पुत्रप्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी हिच्याबरोबर गृहस्थाश्रमामध्ये राहीन. पण एकदा का पुत्रप्राप्ती झाली मग मात्र मी संन्यास घेऊन घरदार सोडून सर्व गोष्टींचा त्याग करून धर्माचरण करण्यासाठी प्राधान्य देईन. आपली कन्या जी योग्य विचारपूर्वक निर्णय घेणारी आहे, तिला जर माझा हा निर्णय मान्य असेल तर मी विवाहास तयार आहे. मैत्रेय ऋषी विदुराला सांगतायत, विदुरा, कर्दम महामुनी केवळ एवढंच बोलले आणि नंतर ते डोळे मिटून ध्यानस्थ बसले आणि भगवान कमलनाथांचे ध्यान करत स्तब्ध बसून राहिले. त्यांच्या या समाधी अवस्थेला भुलून त्यांचं हे सुहास्य वदन पाहून देवहूती त्यांच्यावर भाळली. तिचं मन त्यांच्यावर लुब्ध झालं. मनूने महाराणी शतरूपा आणि राजकुमारीची स्पष्ट अनुमती घेऊन सर्व गुणांनी संपन्न असलेल्या कर्दम प्रजापतींना आपली कन्या अत्यंत आनंदाने प्रदान केली. त्यांनी पण तेवढ्याच प्रेमाने त्या कन्येचा स्वीकार केला. महाराणी शतरूपा आपली कन्या आणि जावई यांना मोठ्या प्रेमाने आपुलकीने त्यांचे स्वागत करून त्यांना बहुमोल वस्त्रे, अलंकार आणि गृहस्थाश्रमाला योग्य असणारे असे आवश्यक साहित्य त्यांना दिले. निरोप घेताना आपल्या कन्येचा वियोग सहन न होऊन तिचे चित्त व्याकुळ झाले आणि आपल्या मुलीला छातीशी कवटाळून ती म्हणाली, मुली, बाळे, जपून राहा हो. आपल्या पतीला जप. ते अत्यंत ज्ञानी आहेत, ध्यानी आहेत, तपस्वी आहेत. त्यांची सेवा कर, त्यांचं मन राख. आणि मग कर्दम प्रजापतींचा निरोप घेऊन त्यांची अनुमती घेऊन स्वयंभूव मनू आणि त्याची राणी शतरूपा हे दोघेजण
आपल्या गावी परतले. सर्व वैभव संपन्न असणारी ती बर्हिस्मती नावाची नगरी या स्वयंभू मनूची राजधानी होती. तेथे अंग झाडताना वराह भगवानांचे केस गळून पडले होते आणि त्याच केसापासून हिरवेगार असणारे दर्भ आणि लव्हाळे त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. आपली पत्नी आणि आपल्या मुलीसह तो तेथे सर्व प्रकारचे भोग भोगत असे. स्वयंभू मनू मात्र यामध्ये कधीही आसक्त झाला नाही, परंतु अत्यंत प्रेमपूर्ण अंतःकरणाने तो श्रीहरीच्या कथा ऐकण्यामध्येच सदैव मग्न असे. तो मोठा भगवतपरायण होता आणि भगवंताशी एकरूप पावला होता. गोपाल कृष्ण भगवान की जय.